करूयात मग आजचा क्लास स्टार्ट. आज नातेसंबंध यावरती आपण त्याचं बेसिक आज आपण शिकणार आहे. ठीक आहे. नातेसंबंध म्हणजे काय माहिती आहे का सगळ्यांना? नातेसंबंध, नाते बघा बाळांनो, आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये हो की नाही, रोजच्या आयुष्यामध्ये, कुटुंबामध्ये आपले प्रत्येक जण कोणाचं काही काहीतरी नातं आहे, हो की नाही? हे एकमेकांशी असलेलं नातं काय आहे बरं? किंवा हे नातं काय असतं? कोणत्या व्यक्तीचं नातं कोणाशी काय आहे? यावरती तुम्हाला या चॅप्टरमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? जसं तो आपल्या कुटुंबामध्ये कुणी आपली आई आहे, कुणी मावशी आहे, कुणी आत्या आहेत, कुणी मामी आहे, कुणी मामा आहे, हो की नाही? कुणी आत्ते-भाऊ आहे, कुणी सख्खा भाऊ आहे, कुणी चुलत भाऊ आहे. त्याच पद्धतीनं त्याच गोष्टीवरती असलेला हा चॅप्टर आहे. ठीक आहे? ज्यांना आपल्या व्यवहारामधले, आपल्या लाईफमधले, ॲक्चुअलमधले जेवढे नाते सगळ्यांना माहिती आहेत, त्या नात्यावरती जर तुम्हाला नाते सगळे व्यवस्थित कळत असतील, तर हा चॅप्टर लवकर कळेल आणि जरी नाते माहीत नसतील, तरी पण ते आपण शिकवणार आहोत. त्यामुळे हा चॅप्टर सगळ्यांना सोपा जाणार आहे. चालेल? चला, सर्वांनी हेडिंग टाका आपल्या वहीमध्ये, नाते संबंध. हेडिंग द्यायचे आपल्या वहीमध्ये, नाते संबंध. यामध्ये प्रश्न काय विचारले जातात ते पाहूयात आपण. ठीक आहे? या घटका अंतर्गत या घटका अंतर्गत म्हणजे काय या चॅप्टरमध्ये, ठीक आहे? या घटका अंतर्गत कौटुंबिक नातेसंबंधावर कौटुंबिक नातेसंबंधावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काय केलं जातं? आपल्याला प्रश्न विचारले जातात. कशावरती? नात्यांवरती. आपल्या घरामध्ये असलेल्या कौटुंबिक नात्यांवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? चला, दुसरा पॉइंट बघा बाळांनो. या प्रकारातील प्रश्न सोडवताना नाते दिलेल्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतः आहोत असं कन्सिडर करायचं. ठीक आहे? माझ्या आत्याची मुलगी असं जर म्हणलं, तर मी म्हणजे कोण असणार आहे? की स्वतः मी असं मला कन्सिडर करायचं. ठीक आहे? किंवा जर विचारलं सोनाक्षीच्या वडिलांची अ, बहीण सोनाक्षीची कोण लागते? असं जर विचारलं तर काय करणार मग? सोनाक्षी लगेच म्हणणार. सोनाक्षी स्वतःला त्या जागी इमॅजिन करणार, हो की नाही? माझे पप्पा आठवणार, पप्पांचे बहीण कोण आहेत ते आठवणार आणि मग त्या माझ्या कोण लागतात हे सोनाक्षी लगेच आठवणार झाली. बरोबर? ओके. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? या प्रकारचे प्रश्न सोडवताना दिलेला व्यक्ती तुम्ही आहात असं कन्सिडर करायचंय. सोनाक्षीचं नाव सोनाक्षी आहे म्हणजे प्रत्येक वेळेस सोनाक्षीच नाव द्यायला पाहिजे असं नाही. तर इतर कोणत्या व्यक्तीचं नाव दिलं तर ती व्यक्ती मी आहे असं कन्सिडर करायचंय आणि नंतर प्रश्न सोडवायचा आहे. चालेल? चला, आधी हा पॉइंट नोट डाउन करा आणि मग आपल्याला खूप महत्त्वाचा पॉइंट आपल्याला नोट डाउन करायचा आणि खूप महत्त्वाची गोष्ट एक ट्रिक शिकायची आहे. ज्यावरती हा आपला पूर्ण चॅप्टर आपला डिपेंड करणार आहे. ठीक आहे? चला, एकदा हा पॉइंट नोट डाउन करा आणि मग ट्रिक आपण शिकूयात. चला. आपल्याला या चॅप्टरमध्ये डायग्राम काढायला शिकायचे. काय करायचंय? डायग्राम. डायग्राम म्हणजे काय रे बाळांनो? डायग्राम म्हणजे आकृती. आपल्याला या चॅप्टरमध्ये आकृती काढायला शिकायची आहे. कोणाकोणाला पिक्चर काढायला आवडतात बरं? फोटो, परत नंतर ड्रॉइंग काढायला कोणाकोणाला आवडतं? ज्यांना ड्रॉइंग काढायला आवडते की नाही, त्या सगळ्यांना यामध्ये ड्रॉइंग काढायला भेटणार आहे बरं का. ओके बेटा, ओके. चलो.
ओके. आपल्याला यामध्ये काय करायचं, डायग्राम काढायच्या, ड्रॉइंग काढायचे आणि त्यावरती आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रश्न कोणत्याही प्रकारचा असला, पण तुम्हाला जर डायग्राम व्यवस्थित काढता आला, ठीक आहे, तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. चालेल? चला, सगळ्यांनी अतिशय लक्ष द्यायचं चॅप्टरमध्ये बरं का. हा जर पॉइंट तुम्हाला समजला, तर पूर्ण चॅप्टर तुम्हाला सोपा जाणार आहे. आणि या डायग्राम जर तुम्हाला समजल्या नाही, तर चॅप्टर मग मात्र तुम्हाला वाटेल की काहीच अवघड नाहीये किंवा खूप अवघड आहे, मला काहीच समजत नाहीये. कधी जर तुम्हाला डायग्राम समजल्या नाही तर. ठीक आहे? त्यामुळे डायग्रामकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, पहिला पॉइंट आहे, जर डायग्राममध्ये किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये एखादा व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगा म्हणजे काय? पुरुष. ठीक आहे. जर एखादा व्यक्ती पुरुष असेल, तर त्यासाठी आपल्याला ड्रॉ काय करायचंय बघा, पुरुष. जर एखादा व्यक्ती पुरुष असेल, तर त्यासाठी तुम्हाला चौरस ड्रॉ करायचा आहे. काय करायचंय ड्रॉ? चौरस ड्रॉ करायचंय. ठीक आहे? जर तुम्हाला दिलं, तुमचे वडील, वडील म्हणल्यानंतर कोण आहेत ते आपले? वडील आपले पुरुष असतात, हो की नाही? बरोबर. मग पुरुषांसाठी काय करणार तुम्ही? चौरस ड्रॉ करणार आहात. ठीक आहे. नंतर जर समजा दिलं श्लोकचा भाऊ, श्लोक. श्लोक काय आहे बरं? मुलगा आहे, हो की नाही? मुलासाठी काय करणार तुम्ही? चौरस ड्रॉ करणार. श्लोकचा भाऊ, भाऊ काढायचा आहे आपल्याला, तर कसं करणार आहे तुम्ही? तर भाऊ पण कसा असणार आहे त्याचा? मुलगाच असणार आहे, हो की नाही? म्हणजे जेव्हा-जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये एखादा व्यक्ती पुरुष असेल, त्या पुरुषासाठी तुम्हाला चौरस ड्रॉ करायचा आहे. काय ड्रॉ करायचा आहे? चौरस ड्रॉ करायचा आहे. बघा, दुसरा पॉइंट, जर एखादा व्यक्ती नातेसंबंधामध्ये दिलेला एखादा व्यक्ती जर महिला असेल, महिला म्हणजे काय? तर स्त्री असेल, फिमेल असेल, तर तुम्हाला काय ड्रॉ करायचंय बघा. तर तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे. काय ड्रॉ करायचंय? सर्कल. ठीक आहे. परत तिसरं आणखी काय लक्षात ठेवायचंय आपल्याला बघा. जर एक पुरुष आणि एक महिला हे 2 व्यक्ती पती-पत्नी आहेत. पती-पत्नी म्हणजे काय? जर समजा मला टाकायचंय आई आणि वडील. दिलेले 2 व्यक्ती आई-वडील आहेत. म्हणजे पती-पत्नी आहेत. हे मला दाखवायचंय, तर मी काय करणार? पहिल्यांदा लिहून घ्या. पती आणि पत्नी. पती-पत्नी म्हणजे काय? नवरा-बायको. ठीक आहे. या 2 व्यक्तींचं नातं दाखवण्यासाठी मला काय ड्रॉ करायचंय बघा. तर बघा, पती म्हणजे कोण आहे रे? पुरुष आहेत का मला सांगा बरं? पुरुष आहे का? पती म्हणजे? चला, पटकन सांगायचंय. पुरुष म्हणजे पती आहेत का? येस. मग तुम्ही काय पहिल्यांदा ड्रॉ करणार आहात? चौरस ड्रॉ करणार आहात. मला सांगा, पत्नी म्हणजे कोण आहे रे? सांगा, पत्नी म्हणजे कोण? ओके, करेक्ट. चला, पत्नी म्हणजे कोण? पत्नीसाठी आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल? पत्नी कोण असणार आहे? महिला असणार आहे का? हो, बरोबर. मग आता पत्नी म्हणजे कोण असतं? तर आपल्या सर्कल आहे, स्त्री आहे ती, हो की नाही? पण या दोघांचं नातं काय आहे एकमेकांशी? पती-पत्नी आहेत, हो की नाही? त्यामुळे ड्रॉ काय करायचं बघा, अशी एक रेष ड्रॉ करायची आणि त्या रेषमध्ये काय ड्रॉ करायचंय? मल्टिप्लिकेशनचं चिन्ह ड्रॉ करायचंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे मग? या व्यक्तीचं या व्यक्तीशी नातं काय आहे? तर हे 2 व्यक्ती एकमेकांचे पती-पत्नी आहेत, नवरा-बायको आहेत. हे जर मला दाखवायचं असेल, तर मी काय करणार? मधला हा जो आहे की नाही, मी काय केलंय, एक रेष ओढली आणि त्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह टाकलंय. असं ड्रॉ तुम्हाला करायचंय. चालेल? चला, इथपर्यंत समजलंय का? लावण्य, इथपर्यंत समजलंय का? वैभवी, श्राव्या, प्रेरणा, आरोही, आर्यन, आदित्य. क्लासमध्ये लक्ष दिलं तर आपल्याला समजेल चॅप्टर आणि नंतर म्हणायचं नाही, मला चॅप्टर समजला नाही. क्लासमध्ये लक्ष द्यायचं कारण की, ठीक आहे? ओके. चला, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. पती-पत्नी म्हणल्यानंतर मी असं चिन्ह ड्रॉ करणार आहे मध्ये दोघांच्या फक्त. ठीक आहे. आता मला चिन्ह टाकायचंय, समजा मला लिहायचंय भाऊ-भाऊ.
असं मला लिहायचंय. अनिकेत आणि सूरज भाऊ भाऊ आहेत असं मला लिहायचंय. तर मी काय करणार बघा, भाऊ भाऊ. आता भाऊ भाऊ म्हणजे कसे असतात? भाऊ म्हणजे कोण असतो? पुरुष असतो, बरोबर. असतो का पुरुष? मग या पुरुषासाठी काय टाकणार मी? ड्रॉ करणार चौरस. परत हा दुसरा व्यक्ती कोण आहे बघा, तर हा दुसरा व्यक्ती पण भाऊच आहे, हो की नाही? आता हे दोघ जण एकमेकांचे भाऊ आहेत, तर भावासाठी काय टाकायचं मी? बरोबरचं चिन्ह टाकायचं. काय टाकायचं मध्ये चिन्ह? बरोबरचं चिन्ह टाकायचंय. आता दुसरा व्यक्ती कसा आहे? भाऊ आहे. भाऊ म्हणजे काय? पुरुष आहे. पुरुषासाठी काय लिहायचंय मग मला? चौरस लिहायचा आहे. चला, पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे हे कसं सांगायचं मग? चौरस. बरोबर, चौरस. ठीक आहे. पती पत्नी असतील तर चौरस मध्ये रेषा टाकून मल्टिप्लिकेशनचे चिन्ह आणि पुढे काय असणार आहे? वर्तू. वर्तू का? कारण पत्नी जी असते ती स्त्री असते, हो की नाही? महिलासाठी सर्कल, पुरुषासाठी चौरस. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा बाळांनो. जर एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती, ठीक आहे, दोन व्यक्ती बहीण असतील एकमेकींच्या, तर काय लिहायचं? बहीण. आणि दुसरी पण असणार आहे बहीणच. तर मग काय लिहायचं बघा. बहिणीसाठी काय लिहिणार आहे तुम्ही मला सांगा? बहिणीसाठी ड्रॉ काय कराल? विचार करा. चला पटकन विचार करायचा आहे. बहीण म्हणल्यानंतर काय लिहावं लागेल? श्लोक मोरमारे काय लिहावं लागेल बेटा? बहीण असेल तर काय लिहावं लागेल? सर्कल लिहावा लागेल, हो की नाही? आणि ती दुसरी व्यक्ती काय असणार आहे? तिची बहीणच आहे, म्हणून काय लिहायचंय? जर भाऊ भाऊ असेल तरी सुद्धा काय करायचंय? बरोबरचं चिन्ह टाकायचे. पण ओळखायला कसं येणार आहे? कारण दोन्ही पण चौरस असतील, तेव्हा मग आपल्या लक्षात येईल की हे दोन व्यक्ती एकमेकांचे भाऊ आहेत. आणि जर दोन व्यक्ती एकमेकांच्या बहिणी असतील तर काय टाकणार आहेत तुम्ही? दोन सर्कल. का बरं? कारण पहिली व्यक्ती पण स्त्रीच आहे, दुसरी व्यक्ती पण स्त्रीच आहे. ओके. चला, इथपर्यंत झालं का सगळ्यांचं क्लिअर? आणि यामधला आणखी एक महत्वाचा पॉइंट काय बरं? जर आता बघा, एक व्यक्ती भाऊ आहे आणि एक व्यक्ती बहीण आहे, म्हणजे ऋषिकेश आणि समजा आराध्या एकमेकांचे भाऊ बहीण आहेत, तर मग काय टाकायचं? तर बघा, पहिला व्यक्ती भाऊ आणि दुसरा व्यक्ती कोण आहे समजा? बहीण आहे, ठीक आहे. भावासाठी काय लिहायचा? चौरस. आता भाऊ आणि बहीण असल्यानंतर त्यांचं नातं कसं ड्रॉ करतोय आपण? बरोबरचं चिन्ह टाकून ड्रॉ करतोय, करेक्ट? मग काय लिहायचा? पहिला व्यक्ती भाऊ आणि दुसरा व्यक्ती त्याचं काय असणार आहे? बहीण असणार आहे, म्हणून काय लिहायचंय आपल्याला मध्ये चिन्ह? बरोबरचं चिन्ह लिहायचंय. आणि बहीण कशी असते मग? स्त्री असते. मग पुढे काय लिहायचंय? वर्तुळ. तर इथपर्यंत क्लिअर आहे का बघा? सगळ्यांना एकदा समजून घ्या. पुरुष असतील कोणताही व्यक्ती तर त्यासाठी मी चौरस ड्रॉ करणार आहे. एखादा व्यक्ती दिलेला जर महिला असेल तर त्यासाठी मी वर्तुळ ड्रॉ करणार आहे. जर दिलेल्या दोन व्यक्तींचं नातं पती पत्नीचं असेल तर मी काय करणार आहे? पती म्हणजे पुरुष आणि पत्नी म्हणजे मुलगी, या दोघांमध्ये चिन्ह कशाचं आहे मग? पहिल्यांदा काय टाकायची? रेषा टाकायची आणि मध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह टाकायचंय, ठीक आहे. नंतर बघा, दोन व्यक्ती एकमेकांचे भाऊ आहेत. भाऊ म्हणजे काय? तर मुलगा असणार आहे. मुलगा म्हणले की पुरुष. मग पुरुषासाठी चिन्ह कोणते असणार आहेत? तर चौरस चौरस असणार आहेत. पण हे दोघं कसे आहेत? एकमेकांचे भाऊ आहेत. भाऊ म्हणल्यानंतर कोणतं चिन्ह टाकायचं? बरोबरचं चिन्ह ठेवायचंय, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, जर दोन व्यक्ती एकमेकांच्या बहिणी असतील, तर बहिणी आहेत म्हणल्यानंतर कोणतं चिन्ह आहे? तर पण बरोबरचं चिन्ह आहे. आणि बहिणी म्हणजे कोण? दोन्ही पण वर्तुळ असणार आहेत, दोघी पण महिला असणार आहेत, हो की नाही? आणि एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे काय? जर ते दोन व्यक्ती जर भाऊ बहीण असतील हे मला दाखवायचंय, तर एक मुलगा बरोबर मुलगी असं मी करणार आहे, ठीक आहे. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? विश्वजित, इथपर्यंत क्लिअर आहे का? चला, इथपर्यंत समजलेलं आहे का? हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना क्लासमध्ये बसायचंय आणि पटकन आपले व्हिडिओ ऑन करायचे, नाही तर क्लासमधनं लेफ्ट करणार आहे. चला,
आज लास्ट वेळेस सांगते मी की क्लासमध्ये व्हिडिओ ऑफ ठेवायचा नाही. यानंतर परत सांगणार नाहीये, डायरेक्टली क्लासमधनं लेफ्ट करणार आहे. चालेल का आयुषा, प्रज्ञा? चला, श्रवण, हवेश, आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा बेटा. चला आता बघा, आणखी एक लास्ट पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. काय? जर आपल्याला बघा, आपण आज काय आहोत, मी माझ्या वडिलांची मुलगी आहे, ठीक आहे. आता ही मला माझ्या पिढीच्या आधीची पिढी दाखवायची आहे, तर मी काय करणार? आधीची पिढी दाखवायची असेल मला, तर मी आधीची पिढी मला जर दाखवायची असेल, तर मी काय करणार आहे? तर मी वरती तोंड करून ॲरो दाखवणार आहे. काय करणार आहे? वरच्या बाजूने ॲरो दाखवणार आहे, ठीक आहे. आधीची पिढी दाखवायची असेल तर. पुढची पिढी दाखवायची असेल तर काय कराल मग आपण? पुढची पिढी. जर मला पुढची पिढी दाखवायची असेल तर ॲरो कुठल्या बाजूने दाखवणार आहे मी? खालच्या बाजूने दाखवणार आहे, ठीक आहे. चला, इथपर्यंत सर्वांनी आधी नोट डाऊन करा आणि हे आपला पाठ करायचे आज, ठीक आहे. हे पाठ झाल्यानंतर आपला पूर्ण चॅप्टर सोपा जाणार आहे बरं का. खूप मजा येते चॅप्टर सोडवताना. चला, एकदा नोट डाऊन करून घ्या. श्रवण, आयुष्या, पटकन आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे बरं का. भावेश, आपला व्हिडिओ ऑन करायचा आहे. खूप महत्वाचा चॅप्टर आहे. चला, कल्याणी, दिलेले सगळे पॉइंट सगळ्यांना आता वाचून दाखवायचे. चला, माईक ऑन कर. मॅम वाचू? हो. 1 नंबर पुरुष बरोबर चौकोन, 2 नंबर महिला बरोबर गोल, 3 नंबर पती पत्नी बरोबर चौकोन. हे काय, ह्याला काय म्हणायचं मॅडम? त्याला म्हणायचं, आपण फक्त हा लक्षात ठेवायचं डायग्राम बरं का. काय लक्षात ठेवायचे? आणि आपल्याला फक्त एक सरळ रेषा द्यायची आणि मध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह. आणि वर्तुळ. भाऊ बहीण, भाऊ भाऊ, बॉक्स बरोबर बॉक्स, बहीण बॉक्स बहीण, नाही म्हणायचं, त्याला चौरस म्हणायचं. चौरस म्हणायचं बरं का. बॉक्स म्हणलं का पुन्हा विसरतो आपण. हा, बहीण बहीण, गोल बरोबर गोल, भाऊ बहीण, चौकोन बरोबर गोल, आधीची पिढी वर बाण, पुढची पिढी खाली बाण. ओके, वेल डन. चला, आता पुढचे पॉइंट सगळे वाचून दाखवायचे. प्रज्ञा, सगळ्यांना पॉइंट हे परत वाचून दाखवायचं आणखी एक वेळेस. सगळ्यांनी नोट डाऊन करायचे आपल्या वहीमध्ये आणि लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करायचे, ठीक आहे. चला, प्रज्ञा, माईक ऑन कर बेटा. मॅडम ती टॉयलेटला गेली. ओके ओके, ठीक आहे, चालेल. चला, आता वाचायचे मग. श्रवण, चला श्रवण, सगळे पॉइंट वाचून दाखवायचे. श्रवण, पटकन माईक ऑन कर बेटा. चला, श्राव्या, सगळ्यांना पॉइंट वाचून दाखवायचे. 1 पुरुष चौरस, 2 महिला वर्तुळ, 3 पती पत्नी चौरस गोल, 4 भाऊ चौरस मध्ये काय, चौरस गोल नाही टाकायचं, फक्त मध्ये हे चिन्ह आहे का हे महत्वाचे. कोणतं चिन्ह टाकलं आपण? सरळ रेषा आणि मध्ये मल्टिप्लिकेशन. चौरस मध्ये सरळ रेषा, मल्टिप्लिकेशन आणि समोर काय टाकायचं? वर्तुळ, असं म्हणायचं. भाऊ चौरस बरोबर चौरस,
5 बहीण बहीण गोल वर्तुळ बरोबर वर्तुळ. 6 भाऊ बहीण चौरस बरोबर वर्तुळ. 7 आधीची पिढी वरचा बाण. 8 पुढची पिढी खालचा बाण. श्रवणचा माईक ऑन सॉरी व्हिडिओ ऑन होत नाहीये का? एक वेळेस परत ट्राय कर बरं. चला आता परत एक वेळेस ट्राय कर श्रवण. श्रवण मला क्लास संपल्यानंतर कॉल कर बेटा. चला आता परत वाचून दाखवायचे मला. हे पाठ करायचे बरं का, म्हणून आपण परत परत वाचतोय. लक्ष द्या याकडं. चला आर्यन परत वाचायचंय. पुरुष चौकोन, महिला गोल, पती पत्नी चौकोन. मॅडम चिन्ह कसलं आहे? सरळ रेषा आणि मध्ये मल्टिप्लिकेशन. सरळ रेषा मल्टिप्लिकेशन गोल. भाऊ भाऊ चौकोन चौकोन बरोबर चौकोन. बहीण बहीण वर्तुळ बरोबर वर्तुळ. भाऊ बहीण चौकोन बरोबर. आधीची पिढी वरती बाण, पुढची पिढी खाली बाण. झाले मॅडम. ओके वेल डन. चला आणखी आता Okay, परत ma'am. वाचायचंय. राजवर्धन चला वाचायचे परत. राजवर्धन रेग्युलर क्लास करत जा बरं. पुरुष चौरस, महिला वर्तुळ, पती पत्नी चौरस. चिन्ह कशाच आहे? सरळ रेषा मध्ये मल्टिप्लिकेशन. सरळ रेषामध्ये मल्टिप्लिकेशन. पत्नी गोल, भाऊ भाऊ चौरस चौरस, बहीण बहीण वर्तुळ वर्तुळ, भाऊ बहीण चौरस वर्तुळ. ठीक. आता थोडस आणखी आडवी रेषा मग हा ठीक आहे. आडवी रेषा आणि मग फुली असं पण म्हणू शकता. ठीक आहे. फक्त हे चिन्ह लक्षात ठेवायचे आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. चला आता बघा काही आता क्वेश्चन घेऊयात आपण बरं का, जेणेकरून आपले हे डायग्राम थोडेसे क्लिअर होऊन जातील. चला नोट डाऊन करा. क्वेश्चन 1. चला पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी आहे. कविता व अनिता कविता व अनिता एकमेकींच्या बहिणी आहेत हे आपल्याला दाखवायचे. ठीक आहे. तर आता हे कसं दाखवाल तुम्ही मला सांगा. एकमेकींच्या बहिणी आहेत. आपल्याला हे काय करायचे आता, आपल्याला हे ड्रॉइंग मधनं दाखवायचे, डायग्राम मधनं दाखवायचे. तर आपण कसं दाखवू मला सांगा. ठीक आहे. तुम्हाला मी काही ऑप्शन्स देणार आहे. चला फर्स्ट ऑप्शन आहे कविता म्हणजे के लिहिते आणि अनिता म्हणजे ए लिहिते मी. ठीक आहे. कविता अधिक अनिता फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे कविता सरळ रेषा मध्ये फुली समोर अनिता. ठीक आहे. काय करते मी या कवितेला बॉक्स टाकतीये. ठीक आहे. आणि या अनिताला टाकतीये मी सर्कल. हा झाला माझा फर्स्ट ऑप्शन तयार. सेकंड ऑप्शन आहे कविता आणि ही आहे दुसरी अनिता. थर्ड ऑप्शन आहे
कविता बरोबर, अनिता आणि चौथा ऑप्शन आहे कविता बॉक्स बरोबर, अनिता वर्तुळ. चला कोणता आहे बरं येईल ऑप्शन? ओके, अरे म्हणतोय 3. वेल डन. हिना पण म्हणते 3. शाबास. चला बाकीचे करेक्ट. पहिली व्यक्ती कविता. कविता कोण असेल? मुलगी असेल. मुलगी असल्यानंतर आपण काय टाकणार आहेत मग? सर्कल टाकणार आहेत. आणि अनिता ती पण कशी असणार आहे? मुलगी असणार आहे. मग दोन्हीसाठी आपल्याला सर्कल सर्कल लागणार आहे. कुठे लागणार बघा, इथं आहेत का सर्कल? इथं पण 2 सर्कल आहेत, तिथं पण 2 सर्कल आहेत, हो की नाही? पण या दोघी कशा आहेत? एकमेकींच्या बहिणी आहेत. आणि बहिणी असतील तेव्हा आपण चिन्ह कोणतं वापरतोय? बरोबरचं चिन्ह वापरतोय. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. चला नोट डाऊन करून घ्या बरं. मला सांगायचंय अनन्या या पहिल्या दिलेल्या पहिला नाही दुसऱ्या दिलेल्या पर्यायाचा अर्थ लॉजिकली काय होतो? लॉजिकली म्हणतीये बरं का, ऍक्च्युअल मध्ये नाही. चला सर असं म्हणजे ते असं वाटते की ते पती पत्नी. पती पत्नी, पण दोन्ही व्यक्ती कशा दिल्यात बघ बरं. बहिणी. दोन्ही व्यक्ती कसे आहेत? बहिणी. बघ काय आहे? स्त्री आहेत का पुरुष आहेत? स्त्री. ओके, मग असं ऑप्शन असेल का? आन्सर असेल का? दोन नाही. महिला पती पत्नी असू शकतात का? नाही, एक महिला आणि एक पुरुष पती पत्नी असतात, बरोबर. आता मला सांग, या चौथ्या ऑप्शनचा अर्थ काय असेल? जर भाऊ बहीण. ओके, भाऊ आणि बहीण. कविता कोण असणार याच्यामध्ये? कोण दिसते आपल्या याच्यामध्ये? भाऊ दिसतीये, हो की नाही? आणि अनिता कोण दिसतीये? मुलगी दिसतीये का? हो. हो. चला पुढचा पॉइंट बघूयात आपण, ठीक आहे? सगळं आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेतलंय. आता नेक्स्ट पॉइंट आहे अनिता हे वडील अनिताचे वडील किंवा अनिताच्या वडिलांचे असले, ठीक आहे? ठीक आहे, थांबा 1 मिनिट. अनिताचे वडील रमेश हे आहेत हे मला दाखवायचे, ठीक आहे? आता मला काय करायला लागेल बघा, थोडासा विचार करायला लागेल, ठीक आहे? आधी आता अनिता जी आहे ते पहिल्यांदा अनिता लिहून घेऊयात आपण. अनिता लिहिली आपण. अनिता कशी असणार आहे? मुलगी असणार आहे. मी मुलीसाठी काय करणार आहे? सर्कल ड्रॉ करणार आहे. पण मला काय दाखवायचंय? अनिताचे वडील कोण आहेत? रमेश आहेत हे मला दाखवायचे बरं का. आता मला सांगा, वडील म्हणल्यानंतर आपल्या आधीच्या पिढीमध्ये असतात का नंतरच्या पिढीमध्ये असतात सांगा बरं? फर्स्ट ऑप्शन आहे, आधीची पिढी आपल्याला कशी दाखवायची आहे? हा, आणि पुढची पिढी कशी दाखवायची आपल्याला? चला मला सांगा, आपल्याला फर्स्ट ऑप्शन दाखवायला लागेल का सेकंड ऑप्शन दाखवायला लागेल वडिलांना दाखवायचे म्हणून? आधीची पिढी दाखवायला लागेल आपल्याला, हो की नाही? करेक्ट. मग आता वडील आणि त्याचे जे वडील असणार ते त्याच्या आधीच्या पिढीमध्ये असणार आहेत, हो की नाही? मग काय करणार आपण? असं चिन्ह देणार आहेत. का बरं? कारण आणि त्याचे वडील आधीच्या पिढीमध्ये आहेत. आता अनिताचे वडील कसे आहेत मला सांगा? पुरुष आहेत का? यस, पुरुष आहेत. मग काय टाकणार आपण इथं? चौरस टाकणार आहेत. आणि या चौरसामध्ये आपल्याला काय लिहायला लागणार आहे? तर यामध्ये त्याच्या वडिलांचं नाव जे की रमेश आहे ते आपल्याला ड्रॉ करायचंय. मग या शब्दाचा अर्थ काय झाला? तर आणि त्याचे वडील कोण आहेत? रमेश आहेत, बरोबर आहे का?
चला इथपर्यंत समजलं का सांगा मला. आणि त्याचे वडील रमेश आहेत, ह्या डायग्रामचा अर्थ काय झाला. आणि त्याचे वडील जे आहेत ते कोण आहेत, रमेश आहेत. ठीक आहे. चला आता मला नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगायचंय की आणि त्याचे वडील मला नेक्स्ट पॉइंट मध्ये दाखवायचंय आणि त्याच्या वडिलांची बायको आणि त्याच्या वडिलांची बायको मला डायग्राम मध्ये दाखवायची आहे. थोडासा विचार करा. काय करावं लागेल आधी, अनिता घ्यावी लागेल हो की नाही. अनिता म्हणजे कोण असेल तिथं, मग मी स्वतःला कन्सिडर करणार आहे. अनिता आणि त्याचे वडील आधीच्या पिढीमध्ये असतील. आता हे तिचे जे काही वडील असणार आहेत त्यांची बायको मला दाखवायची आहे. त्यांची बायको कोण असणार आहे, महिला असणार आहे. म्हणून मध्ये मी चिन्ह कोणतं टाकणार आहे, रेषा आणि मध्ये फुली. आणि आता हे काय असणार आहे, सर्कल असणार आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि त्याच्या वडिलांची बायको आणि त्याची कोण, आणि त्याची कोण मला विचारलंय. कोण विचारलंय, ही जी वडिलांची बायको आहे म्हणजे हा जो सर्कल आहे तो आणि त्याची कोण लागणार आहे मला सांगा बरं. त्यावेळेस मी असं ड्रॉ करणार आहे. प्रश्न जो विचारलाय तो विचारलेला प्रश्न काय आहे हे समजण्यासाठी मी काय करणार, जो व्यक्ती मला काढायचंय, ज्या व्यक्तीचं नातं मला काढायचंय आणि ज्या व्यक्तीशी काढायचंय तिथनं स्टार्ट करायचं. आणि ज्या व्यक्ती सोबत काढायचंय तिथं काय करायचा, बाण दाखवायचा. कोण असेल, आई असेल. एकदम करेक्ट. आणि त्याच्या वडिलांची बायको ही आणि त्याची आई लागते. एकदम करेक्ट. करेक्ट करेक्ट. चला आता नेक्स्ट पॉइंट देतीये बरं का मी. आणखी एक पॉइंट देतीये. मला याचा अर्थ काय आहे ते सांगायचंय. ठीक आहे. इथं आहे स्नेहल. ठीक आहे, सॉरी स्नेहल नाही, सम्यक. कारण की मुलगा दिलाय आपण. ठीक आहे, सम्यक. इथं समोर लिहूयात एक सर्कल, त्यामध्ये लिहूयात आर. आर म्हणजे कोण, एखाद्या मुलीचं नाव घ्यावं लागेल हो की नाही. आता लिहिलं आपण याच्यामध्ये चला आता आपल्याला या डायग्रामचा अर्थ शोधायचा आहे. ठीक आहे. या डायग्रामचा अर्थ काय असेल ते मला सांगायचं. तुमच्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन यस व आर हे भाऊ बहीण असून, वरती यांना पण नाव देऊयात का आपण. ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी आपला माईक बंद करायचा आहे. यम आणि याला देऊयात यन. ठीक आहे. असून यम व यन त्यांचे आजी आजोबा आहेत. फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. दुसरा ऑप्शन काय म्हणतोय बघा, यस व आर भाऊ बहीण व यम आणि यन त्यांचे आई वडील आहेत. ठीक आहे. कोणता पॉइंट तुम्हाला बरोबर वाटतोय बघा. पहिला पॉइंट की दुसरा पॉइंट, विचार कर. ईश्वरी म्हणते दुसरा. ओके, हिना पण म्हणते दोन. शाबास. ओके, वेल डन. म्हणजे आपल्याला फक्त लक्षात, तुम्हाला मी हे का बरं सांगतेय, तुम्हाला प्रश्न असा उलटा विचारणार नाहीये, ड्रॉइंग घेऊन नंतर प्रश्न विचारणार नाहीयेत. तुम्हाला हे स्टेटमेंट देणार आहेत
आणि या स्टेटमेंट वरनं तुम्हाला अशा ड्रॉइंग्स काढायच्यात. त्यावरनं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तुम्ही जर विचार करत बसलात, माझ्या वडिलांच्या बहिणीच्या आत्याच्या मुलाची मुलगी माझी कोण? तर तुम्ही विचार करण्यामध्ये खूप चुका कराल, तुमचा वेळ खूप जाईल. पण जेव्हा तुम्हाला अशा ड्रॉइंग्स काढता येतील, तेव्हा सगळं तुम्हाला काय दिसेल? समोर दिसेल आणि समोर दिसल्यानंतर तुमचे उत्तर चुकणार नाहीत, तुमची ॲक्युरसी वाढेल, तुमचा वेळ वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्नांमध्ये चुका होणार नाहीत. हां, प्रज्ञा बोल बेटा, काही बोलायचंय? नाही. ओके, मग हँड रेज का केला? चला, हँड रेज डाउन करायचा आहे. चला ह्या तिन्ही पॉइंट्स लिहून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 तिन्ही पॉइंट आपल्या एकदा वहीमध्ये ड्रॉ करून घ्या. चला, आता जाऊया थोडं आता चॅप्टरकडे वळूयात. बेसिक काही संपलंय आपलं, हो की नाही? बेसिक मध्ये काय समजलं आपण? आपल्याला ड्रॉ करायचंय. काय ड्रॉ करायच्या? त्याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करायच्यात. जर महिला दिली असेल तर सर्कल ड्रॉ करणार आहे. जर पुरुष दिला असेल तर मी चौरस ड्रॉ करणार आहे. दिलेले दोन व्यक्ती जर एकमेकांचे पती पत्नी असतील तर चौरस आणि वर्तुळ या दोघांमध्ये सरळ रेषा टाकून फुली टाकणार आहे मी. जर दिलेले दोन व्यक्ती एकमेकांचे भाऊ बहीण असतील तर मी काय टाकणार? एक चौरस आणि एक वर्तुळ या दोघांमध्ये बरोबरचं चिन्ह टाकणार आहे. जर दिलेले दोन व्यक्ती एकमेकांचे भाऊ असतील तर दोन चौरस त्यांच्यामध्ये चिन्ह कोणतं असेल? तर त्यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असेल. पण जर आधीची पिढी मला दिलेली असेल तर काय करणार आहे मी? वरती बाण लिहिणार आहे. जर मला पुढची पिढी दाखवायची असेल तर खालती बाण दाखवणार आहे. ठीक आहे? चला. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? ज्यांना समजलं नाहीये, ज्यांना डाऊट आहे त्यांनी मला आत्ताच सांगायचंय. आयुषा क्लिअर आहे बेटा? अनन्या, सूरज, विश्वजित, हिना, प्रज्ञा, कल्याणी, श्लोक समजलं बेटा? श्लोक तुळजापुरे समजलंय का बेटा? अनिकेत इथपर्यंत क्लिअर आहे का? नोट डाऊन केलं सगळं आपल्या वहीमध्ये? ओके, चला नोट डाऊन केलंय का? पटकन सांगा. डन? इथपर्यंत झाले लिहून? आदित्यचं काय डोकं दुखतंय काय आज? आदित्य भोसले, मी बोलतेय, आदित्यच्या तोंडावर काहीच एक्सप्रेशन नाहीये. झोप झाली नाहीये की डोकं दुखतंय? मॅडम जे सांगताय ते डोक्याच्या वरनं जाते विमान गेल्यासारखं. रात्री लवकर झोपत चला बर का, नाहीतर सकाळी क्लासमध्ये झोप झालेली हो तुमची झोप होणार नाही आणि क्लासमध्ये काय शिकवतात मला काही समजणारच नाही. आता आपल्याला काय करायचंय? नाते संबंध थोडेसे माहित करून घ्यायचे आणि नंतर मग आपले सगळे मेन चॅप्टर मधले सगळे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायला लागायचे. ठीक आहे? चला, फर्स्ट पॉइंट असणार आहे, वडिलांचे नातलग माझे कोण? आपले वडील जे आहेत त्यांचे नातेवाईक म्हणजे कोण? वडिलांची आई, वडिलांचे पप्पा, वडिलांचा भाऊ, वडिलांची बहीण, वडिलाच्या भावाचा मुलगा, वडिलाच्या भावाची मुलगी, हो की नाही? यासारखे वेगवेगळे नाते आपले कोण लागतात हे बघायचे आपल्याला. चला, पहिल्यांदा हेडिंग टाकायचंय, वडिलांचे नातलग माझे कोण? आपल्याला काय करायचंय? हे पहिल्यांदा आपण लिहिणार आहेत कोण लागतंय कोणाचं. ठीक आहे, पण ते आपल्या नंतर ड्रॉइंग मध्ये पण आपल्याला कन्वर्ट करायचंय बरं का. आपलं बोलून झालं की माईक बंद करून टाकायचा, हो की नाही? चला, फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचंय वडिलांचे कोण कोण आहेत बघा आता. वडिलांचे परत सेकंड कॉलम मध्ये लिहायचंय माझे कोण लागतात. वडिलांचे जर मी वडील लिहिले तर ते माझे कोण लागतात ते लिहायचे मला. आणि या दोन्हीही गोष्टी
मला काय करायचंय, तर या दोन्हीही गोष्टी मला डायग्राम मध्ये कन्वर्ट करायच्या, ठीक आहे. डायग्राम, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट नोट डाऊन करा. फर्स्ट पॉइंट काय असेल, वडिलांचे वडील माझे कोण. वडिलांचे वडील, बघा वडिलांचे वडील माझे कोण लागतात रे, तर वडिलांचे वडील माझे आजोबा असतात, हो की नाही. वडिलांच्या वडिलांना आपण काय म्हणतो, आजोबा म्हणतो. मग वडिलांचे जर वडील असतील तर ते माझे कोण लागतील बरं, तर ते माझे आजोबा लागतील. काय लागतील, आजोबा लागतील. आता हे मला काय करायचंय, ड्रॉइंग मध्ये कन्वर्ट करायचंय. कसं बरं मी कन्वर्ट करणार आहे, बघा. ठीक आहे, मी कोण आहे, मुलगा आहे का मुलगी हे मला इथं माहित नाहीये, म्हणून त्यामुळे मी काय लिहितेय, फक्त मी लिहितेय. आता माझे वडील कसे असणार आहेत, आधीच्या पिढीमध्ये असणार आहेत, हो की नाही. म्हणून मी बाण कुठला टाकणार आहे, वरच्या बाजूचा बाण टाकणार आहे, आधीच्या पिढीमध्ये, हो की नाही. आता माझे वडील, वडील म्हणजे कोण रे, चौरस. बघा इथपर्यंत समजलं. आता माझ्या वडिलांचे मला वडील लिहायचे, मग कुठे लिहावे लागतील आणखीन, यांचे वडील मला आणखी काय करायला लागतील, आधीची पिढी घ्यावी लागेल आणि त्या पिढीमध्ये काय टाकायला लागतील, हे परत आणखी एक चौरस टाकायला लागेल. थोडासा खालची लिहायचा का, मी, माझे वडील, वडिलांचे वडील. आता हे माझे कोण लागतात रे, मग सांगा बरं, माझे कोण लागतील, आजोबा लागतील. माझे हे वरचे व्यक्ती कोण लागतील, तर आजोबा लागतील. सांगा बरं मला, डायग्राम समजलीये का रे, डायग्राम समजलीये का, खूप अवघड वाटतंय. मी, माझे वडील, वडिलांचे वडील, हे मग माझे कोण लागतील, माझे आजोबा लागतील. समजलंय का नाही. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल की नाही ड्रॉइंग काढण्यामध्ये, तुम्हाला इतका चॅप्टर मजेशीर वाटेल. पण जोपर्यंत तुम्हाला ड्रॉइंग समजत नाही तोपर्यंत मग मात्र चॅप्टर अवघडच वाटणार आहे. चला नेक्स्ट पॉइंट बघा. पुढचा पॉइंट आहे, वडिलांची आई माझी कोण. चला वडिलांची आई माझी कोण लागते बरं, सगळ्यांना माहितीये वडिलांच्या आईला मी काय म्हणतो, आजी म्हणतो, हो की नाही, किंवा आजी. आणखी काय काय म्हणता तुमच्याकडे तुम्ही, आपली ती आजी लागते, हो की नाही. नातं काय असतं आपलं तिच्याशी, वडिलांच्या आईशी आजीचं नातं असतं. आणि ते आपण लिहितो कसं मग, बघा मी, दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिूया, ठीक आहे. दुसरी व्यक्ती दुसऱ्या कॉलम मध्ये, मी, माझे वडील, आणि वडिलांची कोण लिहायची आपल्याला आता, आई लिहायची. आई म्हणल्यानंतर कशी असणार आहे ती मला सांगा, सर्कल मध्ये असणार आहे का सर्कल मध्ये. या पॉइंटचा अर्थ काय झाला, मी, माझे वडील, वडिलांची आई. आता ही माझी कोण लागणार आहे मग, तर माझी ही व्यक्ती आजी लागणार आहे, ठीक आहे. चला तिसरा पॉइंट आहे, वडिलांचा मुलगा माझा कोण लागतो, वडिलांचा मुलगा माझा कोण. जो वडिलांचा आपला मुलगा असतो तो माझा भाऊ लागत असतो, हो की नाही. वडिलांचा मुलगा माझा भाऊ लागणार, हो करेक्ट, शाबास, माझा भाऊ. आता मला हे काय करायचंय, ड्रॉइंग मध्ये कन्वर्ट करायचंय. कसं बरं कन्वर्ट करावं लागेल, चला त्याचं उत्तराला द्यायचंय अनिकेत. चला अनिकेत, मला हे ड्रॉइंग मध्ये कन्वर्ट करायचंय, कसं कन्वर्ट करू, यस मॅम. हा मला सांग, मला कन्वर्ट करायचंय, वडिलांचा जो मुलगा आहे तो माझा भाऊ आहे हे मला दाखवायचंय. मला काय करायला लागेल सांग बरं, वडिलांचा मुलगा माझा भाऊ आहे. हो. आता हे मला असं ड्रॉइंग मध्ये लिहायचंय, कसं लिहिणार मी सांग बरं. पहिल्यांदा मला लिहिते मी, ठीक आहे.
आता ही मी लिहिते हा पहिल्यांदा. ही मी लिहिले. हा. माझे वडील. वडील कोण असतील सांग बरं. कुठं लिहायचं वडील, कसं लिहायचं? चौरस लिहायचं. बर, चौरस लिहायचं. पण चौरसामध्ये आधी काय लिहावं लागेल? पिढी कुठली वडील आहे? पुढची का? हा. पुढची पाठीमागची पिढी असेल की नाही? वडील म्हणल्यानंतर माझे आधी जन्मलेले असतील, हो की नाही? किंवा माझ्या नंतर जन्म घेतात माझे वडील. पाठीमागची हा, मग आता काय लिहायचं पुढे आणखी? वडिलांसाठी चौ काय लिहायचं? चौरस. ठीक आहे. ओके, आता मला वडिलांचा मुलगा दाखवायचा आहे. मुलगा दाखवण्यासाठी मला काय लिहावं लागेल? ही जी मी आहे त्या मीच्या समोर काय लिहावं लागेल सांग बरं? कोणतं चिन्ह लिहावं लागेल? चौरस. चौरस. आणि चौरसाच्या आधी काय लिहावं लागेल या दोन व्यक्तींमध्ये? मागची पिढी नाही, नाही बरोबरचं नाही चिन्ह. नाही, बरोबरचं चिन्ह. का बरं? हे दोन व्यक्ती काय आहेत? कारण की ते माझा भाऊ आहे. वेल डन, शाबास, करेक्ट. चला, चौथा पॉइंट घ्या. वडिलांची मुलगी. कुत्र्यागत धुतंय मला. वडिलांची मुलगी माझी कोण? चला, हे मला ड्रॉइंग काढून दाखवायचे. आरोही थोरात. चला, वडिलांची मुलगी माझी कोण? सांगा बरं. ड्रॉ कसं करायचंय? वडिलांची मुलगी माझी बहीण. हो, तुझी बहीण असणार आहे. बरोबर. आता मला हे ड्रॉ करायचं. कसं ड्रॉ करायचं सांग बरं. म्हणजे पहिलं मी ड्रॉ करायचं. ओके, मी ड्रॉ केला. नंतर मग नंतर वडिलांची सांगितलंय म्हणून मागची पिढी ना, मग वरती बाण करायचा. ओके, मागची पिढी म्हणून वरती बाण. ठीक. आणि मग पप्पा पुरुष आहेत म्हणून मग चौरस करायचा. ओके, चौरस केला. तर मग मुलगी मला दाखवायची आता. मुलगी ही स्त्री आहे म्हणून ना तिथं गोल मांडायचा यमच्या कुठं? इथं टाकू का इथं टाकू खालती? यम. यमच्या समोर टाकू का? हो. ओके, हा. पुढं? आणि मग बहीण असतं ना, तर मग त्या इथं ना बरोबरचं चिन्ह टाका. ओके, बरोबरचं चिन्ह टाकलं. चला, करेक्ट, वेल डन, शाबास. इथपर्यंत कोणी लिहून झाले ते सगळ्यांचं नोट डाऊन करून घ्या बरं. चला, आता हळूहळू तुम्हाला मज्जा येते का आता बघा समजून घ्यायला, शिकायला आणि वहीमध्ये ड्रॉ करायला, हो की नाही? कोणाकोणाला मज्जा येते रे आणि कोणाकोणाला बोरिंग वाटते सांगा बरं. कोणाकोणाला ह्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतायत आणि कोणाकोणाला बोरिंग वाटतायत? ज्यांना वाटते मॅडम ही मेथड खूप अवघड आहे त्यांनी टाकायचे नो, आणि ज्यांना वाटते मॅडम ही मेथड थोडीशी मजेशीर आहे, मला आवडणारी आहे, त्यांनी टाकायचे यस. म्हणजे मलाही लक्षात येईल तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकवायचे. जसे सगळे टीचर शिकवतात तसं शिकवायचं की मजेशीर पद्धतीने शिकवायचं? ओके, चला, म्हणजे ही पद्धत आवडतीये तुम्हाला, म्हणजे आपण या वेळी जाऊ शकतो या चॅप्टर मध्ये. ओके, ओके, चालेल. चला, नोट डाऊन करून घ्यायचंय बरं का. पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचे. हे इकडचं माहित असणं गरजेचं आहे, पण त्यासोबत आपलं हे पण काढायला आपण शिकतोय कारण की. ठीक आहे, चला. ओके, चला, नेक्स्ट पॉइंट बघायचा. पहिला कप्पा लिहून झालाय का? हा, पहिल्या कप्प्यामध्ये आता लिहायचा 5वा पॉइंट. वडिलांची पत्नी. 5व्या नंबरला आहे आता. वडिलांची पत्नी माझी कोण? आता मला हे ड्रॉ करायचे. कसं ड्रॉ करणार मी? माझी आई लागते. बरोबर, शाबास. चला, आता मला हे ड्रॉ करायचंय. ड्रॉ करून दाखवेल मला हिना. चला, हिना ड्रॉ कसं करायचं पटकन सांग. टीचर वरचा का? हा. तिथे माझे लिहिले, तिथे आई लिहा. ओके, वडिलांची पत्नी माझी कोण असेल?
आई आई. असेल. हा, ठीक आहे. तिथे खालती एम लिहा. यम म्हणजे कोण? मी. ओके, तू. हा, पुढं. तिथे उभा एरो द्या. उभा एरो का बरं दिला? कारण पुढची पिढी आहे. मागची पिढी आहे. मागची पिढी. म्हणलं ना आपण. हा. आता चौरस द्या. ओके, चौरस का बरं दिला? कारण वडील हे पुरुष आहे. ठीक आहे. पुढे आता काय दाखवायचं? वडिलांची पत्नी. चौरसच्या समोर टीचर. टीचर चौरस इकडे आहे. हा, इथे चौरस. हा, तिथे आडवी रेषा द्या. आडवी रेषा दिली. आणखी तिथे गुणाकारचं चिन्ह द्या म्हणजे फुली द्या. आणि तिथे सर्कल द्या. ओके, आता मग हे माझी कोण लागणार आहे? सर्कल वाली व्यक्ती. आई. ओके, ज्या व्यक्तीचं आपल्याला नातं काढायचं त्या व्यक्तीशी असा बाण दाखवायचा बरं का, नंतर शेवटी लास्टला. चला. हो. 6 नंबरचा पॉइंट आहे. चला, आता तुम्ही ड्रॉ करणार आहात बरं का. चला, वाट बघायची नाही, आता वाट दाखवायची आपल्या बोर्ड वरती. पटकन लिहून टाकायचं आपण आणि आपलं बरोबर आले का आन्सर बघायचं. चला, 6 नंबरला लिहा. माझ्या वडिलांचे भाऊ माझे कोण? वडिलांचे भाऊ माझे कोण? सांगा बरं. तर माझे ते चुलते असतात. ठीक आहे, वडिलांच्या भावाला काय म्हणतो आपण? चुलते असतात आपले, ते चुलता असं म्हणतो, हो की नाही? चुलता किंवा काका असं म्हणतो. चुलता किंवा मग काका. आता यांना आपल्याला काय करायचंय? ड्रॉइंग मध्ये ड्रॉ करायचं. चला, हे सगळ्यांना ड्रॉ करून दाखवणारे ऋषिकेश. इथे यम लिहायचा. याम लिहायचा. मग उभा एक एरो द्यायचा. मग नाही का चौरस द्यायचं. ओके, नंतर चौरस द्यायचा. मग बरोबरचं चिन्ह द्यायचं. मग अजून एक चौरस द्यायचा. ओके, मग या व्यक्तीशी नातं काय असेल? काका. ओके, आणि या व्यक्तीशी नातं काय असेल? भाऊ भाऊ. भाऊ. आणि ह्या व्यक्तीशी नातं काय असेल? वडील. करेक्ट, वेल डन, शाबास. चला, सात नंबरचा पॉइंट आहे. भावाचा मुलगा, वडिलांच्या भावाचा मुलगा माझा कोण? वडिलांचा भावाचा मुलगा हा माझा कोण असतो? चुलत भाऊ असतो, हो की नाही? आता हे कसं ड्रॉ करायचं? फोन मध्ये चार्जिंग खूप कमी आहे, तर एक वेळेस मी ड्रॉ करून दाखवते. चालते? चला, बघा. मी, माझे वडील, वडिलांचा भाऊ आणि भावाचा कोण? मुलगा. आता भावाचा मुलगा म्हणल्यानंतर खालती यावं लागेल, खालच्या पिढीमध्ये मला, हो की नाही? ज्यावेळेस मी खालतून वरच्या पिढीमध्ये गेले तेव्हा वरती तोंड करून एरो दाखवला, आणि जेव्हा मी वरतून खालच्या पिढीमध्ये आले तेव्हा खालती एरो करून तोंड दाखवलं मी, हो की नाही? म्हणजे एरो खालच्या बाजूने लिहिला. आता मला कोणी सांगितलंय भावाचा मुलगा कसा असेल? पुरुष असेल. मग या दोघांमध्ये काय असेल ना? तर हे दोघं भाऊ असतील, पण कशी भाऊ असतील मला सांगा? चुलत भाऊ असतील. ठीक आहे, चला, नोट डाऊन करून घ्या पटकन. नोट डाऊन करण्याच्या आधी सर्वांनी काय करा? बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या बरं, फोन स्विच ऑफ पडणार आहे कारण माझा. पटकन चला, बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला मी भरपूर आणखीन काही रिलेशन्स टाकणार आहे, त्याचे मला ड्रॉइंग तुम्ही काढून मला पाठवायचे सगळ्यांनी. ठीक आहे, चला.
पटकन करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचाय पटकन. मॅडमचा फोन स्विच ऑफ होऊन जाईल नाहीतर. चला उद्या भेटणार आहेत आपण किती वाजता? बरोबर सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सगळ्यांनी या ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला मी आणखी रिलेशन्स टाकणार आहे. त्या रिलेशनचं ड्रॉइंग पण मला काढून पाठवायचे आणि त्याचं ते पाठांतर पण करायचंय. वडिलांच्या भावाचा मुलाला काय म्हणतात, वडिलांचा भाऊ माझा कोण लागतो, हे सगळे रिलेशन्स पाठ झाले पाहिजेत उद्यापर्यंत. ठीक आहे, कोणालाही कोणतंही विचारणार आहे मी. चालेल, चला आजसाठी थांबूयात बाळांनो. उद्या भेटूयात बरोबर सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय, टेक केअर. बाय बेटा. ओके बाय बेटा. बाय. ओके बाय बेटा.